निसर्गामध्ये एकदम आकर्षक वाटणारा जो फिनॉमिना आहे रेनबो म्हणजे इंद्रधनुष्य कशा प्रकारे तयार होतो आपण बघूया. सूर्य जर या दिशेला असेल आणि पाऊस पडला असेल थोड्या वेळानंतर आपल्याला काय होतं, एक रेनबो दिसतो, इंद्रधनुष्य दिसतो. दोन प्रकारचा असतो, एक प्रायमरी असतो, सेकंडरी असतो. प्रायमरी म्हणजे हे पूर्ण एक सर्कल असतं, 7 कलर्स त्याच्यामध्ये असतात. सगळ्यात टॉपमोस्ट कलर असतो रेड कलर आणि अशा कलरची मांडणी असते. सगळ्यात खाली असतो व्हायलेट कलर. आपण जेवढं उंचीवरती जाऊन बघणार ना त्याला तुम्हाला असं सर्कल कंप्लीट झाल्यासारखं दिसणार. का बरं झालं हे? पाऊस पडल्यानंतर पावसाचे खूप सगळे थेंब ऍटमॉस्फिअर मध्ये असतात. सूर्यकिरण येतात, एका एका थेंबामध्ये एंटर करतात आणि त्यामुळं एकदम काय होतं, जसं प्रिझमवरती कलर लाईट टाकल्यानंतर असे 7 कलर वेगवेगळे दिसतात, तसंच काहीच होतं. इकडनं सूर्याची लाईट आली. आपण 2 कलरचाच अभ्यास करूया याच्यामध्ये, व्हायलेट आणि रेड कलर हे एक्स्ट्रीम कलर्स असतात. इथं काय झालं, रिफ्रॅक्शन झालं. इथं काय झालं, इंटरनल रिफ्लेक्शन झालं असं काहीच. आणि इथं आणखी काय झालं, रिफ्रॅक्शन झालं. कारण रिफ्रॅक्शन कधी होतं, मीडियम चेंज झाले की रिफ्रॅक्शन झालं. 40 डिग्रीमध्ये हा व्हायलेट आणि 42 डिग्रीमध्ये रेड कलर. रेड एकदम उंच आणि व्हायलेट खालच्या साईडला असा असतो तो प्रकार.